नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती जे काही पेपर आता झालेले आहेत मित्रांनो, तर अंदाजित कट ऑफ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, आपण जो काही कट ऑफ पाहणार आहोत हा 100 क्वेश्चनपैकी किती क्वेश्चन शेप असतील हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। जे की मित्रांनो म्हणजे 200 मार्काचा पेपर होता, 200 पैकी किती गुण याचा आपण अंदाज न लावता या ठिकाणी मित्रांनो आपण 100 क्वेश्चनपैकी म्हणजे मी जी काही तुम्हाला बोलणार आहे की 100 क्वेश्चनपैकी किती क्वेश्चन बरोबर असले पाहिजे म्हणजे तुमचा स्कोर या ठिकाणी शेप असेल, तर याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरतीचा पेपर जो आहे मित्रांनो IBPSने घेतलेला आहे। एकूण जागा मित्रांनो 680 जागा आहेत आणि फॉर्म आहेत मित्रांनो जवळपास 64,000 प्लस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत। पहा 64,000 प्लस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे मित्रांनो याचा जो काही कट ऑफ असणार हे कट ऑफ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर पहा ओपनचा जो काही कट ऑफ असणार आहे आपण सर्वसाधारण मुलांची या ठिकाणी यादी पाहणार आहोत। म्हणजेच या ठिकाणी जो काही कट ऑफ असणार आहे आपला सर्वसाधारण जे की मित्रांनो भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, माजी सैनिक असेल किंवा इतर आरक्षणामधले जे काही विद्यार्थी आहेत त्यांचा कट ऑफ न पाहता आपण सर्वसाधारण गटातील कट ऑफ पाहणार आहोत। हे सर्वप्रथम लक्षात असू द्या। आणि सर्वप्रथम म्हणजे 100 क्वेश्चनपैकी किती क्वेश्चन बरोबर असतील। आता या ठिकाणी मी म्हणेल तुम्हाला 85 तुम्हाला मार्क जर असतील तर 85 मार्क म्हणजे मित्रांनो तुम्ही 100 क्वेश्चनपैकी 85 क्वेश्चन असं गृहीत धरायचं आहे। हे सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो। तर पहा हा जो काही कट ऑफ असणार आहे हा अंदाजित कट ऑफ असणार आहे। तुमचं सुद्धा तुम्ही मत कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता। तर पहा ओपनचा जो काही कट ऑफ असणार आहे GMC नागपूरचा ओपनचा जो काही कट ऑफ असणार आहे तर ओपनचा कट ऑफ म्हणजेच मित्रांनो जर तुमचे 85 ते 88 जर तुमचे क्वेश्चन बरोबर येत असतील तर तुमचा ओपनचा कट ऑफ हा या ठिकाणी शेप असणार आहे 85 ते 88 क्वेश्चन। त्याच्यानंतर पहा आपण पाहूयात एससीचा जो काही कट ऑफ असणार आहे मित्रांनो हा एससीचा कट ऑफ 75 प्लस क्वेश्चन जर तुमचे बरोबर येत असतील तर हा एससीचा कट ऑफ असणार आहे हा या ठिकाणी शेप स्कोर तुमचा या ठिकाणी असणार आहे। आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर या ठिकाणी एवढा कट ऑफ जाणार नाही, पेपर अवघड होते, परंतु मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा। आता तसं जर पाहिलं तर मित्रांनो जागा पहा फक्त 680 आहेत आणि मुलाची संख्या 668 आहे। त्यामुळे कट ऑफ हाय जाणं हे 100% सत्य आहे। कारण की पहा 680 जागेसाठी 64,000 फॉर्म आहेत म्हणजे जवळपास एका जागेसाठी 100 मुलं आहेत। त्यामुळे कट ऑफ हा या ठिकाणी हायच असणार आहे हे लक्षात ठेवा। आता त्याच्यानंतर आपण एसटीचा कट ऑफ पाहूयात। एसटीचा कट ऑफ जर पाहिला तर एसटीचा कट ऑफ 70 प्लस जर क्वेश्चन तुमचे बरोबर असतील तर एसटीचा जो काही कट ऑफ असणार हा सेफ असणार आहे। त्याच्यानंतर आपण पाहूयात NT। आता NT गटामधले NTB म्हणजे सर्वांचा जो काही कट ऑफ असणार आहे 1-2 मार्क कमी जास्त जर पाहिला तर यांचा जो काही कट ऑफ असणार आहे यांचा कट ऑफ 78 प्लस क्वेश्चन जर तुमचे बरोबर येत असतील तर NTC NTD NTA यांचा जो काही कट ऑफ असणार आहे हा 78 प्लस क्वेश्चनचा असणार आहे हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर जर पाहिलं तर EWSचा जो काही कट ऑफ असणार आहे EWSचा कट ऑफ हा या ठिकाणी 82 प्लस क्वेश्चन EWS कट ऑफ या ठिकाणी 82 प्लस क्वेश्चनचा असणार आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी जर पाहिलं OBC, आता OBCचा जो काही कट ऑफ आहे OBCचा जर आपण जर कट ऑफ जर पाहिला तर OBCचा कट ऑफ हा सर्वसाधारणतः या ठिकाणी 80 प्लस क्वेश्चन हा OBCचा कट ऑफ या ठिकाणी राहू शकतो। 80 प्लस क्वेश्चन तुमचा OBCचा कट ऑफ या ठिकाणी राहू शकतो। त्याच्यानंतर जर पाहिलं तर मित्रांनो आता जो का आपण कट ऑफ पाहणार आहोत हा पाहणार आहोत ESBCचा जो काही कट ऑफ असणार आहे हा कट ऑफ या ठिकाणी जर पाहिलं तर 82 प्लस क्वेश्चनचा कट ऑफ या ठिकाणी राहू शकतो। म्हणजे सर्वसाधारण जर गटातील जर पाहिलं तर ओपनच्या मुलाचा कट ऑफ हा या ठिकाणी 85 प्लस स्कोर जर क्वेश्चन जर तुमचे बरोबर असतील तर हा तुमचा शेप स्कोर असणार आहे। SC कास्टमधल्या मुलाचा 75 प्लस क्वेश्चन बरोबर असतील तर हा तुमचा शेप स्कोर असणार आहे। NT मधले जेवढे काही कॅटेगरी आहेत यांचा 78 प्लस क्वेश्चन बरोबर असतील तर यांचा शेप स्कोर असणार आहे। OBCचं जर पाहिलं तर मित्रांनो 80 प्लस क्वेश्चन हा या ठिकाणी बरोबर असणार कट ऑफ या ठिकाणी राहू शकतो। SBCचं जर पाहिलं तर 82 प्लस क्वेश्चन या ठिकाणी तुमचे राहू शकतात। STचा जर पाहिला तर STच्या मुलांना कमीत कमी 70 क्वेश्चन बरोबर असतील तर त्यांचा हा सेफ स्कोर या ठिकाणी असणार आहे। तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो आपण संपूर्ण कॅटेगरी वाईज कट ऑफ या ठिकाणी अंदाजित पाहिलेले, यामध्ये 1-2 मार्क कमी जास्त होऊ शकतात, जास्त फरक पडणार नाही। कारण की गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, आता बरीच विद्यार्थी म्हणत असतील की पेपर अवघड आहे, परंतु मित्रांनो पेपर जरी अवघड असला तरीसुद्धा 100 मुलांपैकी
या ठिकाणी एक मुलगा या ठिकाणी त्यांना निवडायचा आहे. आणि तसं जर पाहिलं तर मित्रांनो 100 मुलापैकी 100% असे काही मुलं असणार आहेत की प्रत्येक 100 मुलामधला एक जरी मुलगा जर तुम्ही जर पकडला तर जवळपास मित्रांनो 1 ते 2,000 विद्यार्थी होतात की जे या ठिकाणी 80 क्वेश्चनच्या वरी मार्क घेणारे जवळपास या ठिकाणी या 64,000 मुलापैकी जवळपास 1 ते 1,500 मुलं या ठिकाणी असे निघणार आहेत की जे 80+ क्वेश्चनचे या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे कट ऑफ आहे मित्रांनो हायच असणार आहे. कारण की या ठिकाणी जर यापूर्वी जर आपण जरी पाहिलं तरीसुद्धा कट ऑफ हा या ठिकाणी हायच होता. त्यामुळे मित्रांनो कट ऑफ हाय असणार आहे. तरीसुद्धा तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही जो काय पेपर दिला त्या पेपरच्या काठीणी पातळीनुसार किंवा तुमच्या मित्र मैत्रिणी जर कोणी असतील तर त्यांच्या एक अंदाज काढून तुम्ही सुद्धा या ठिकाणी तुमचा अंदाजित कट ऑफ काय असू शकतो हे कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. हे माझं वैयक्तिक मत होतं मित्रांनो. माझ्या वैयक्तिक मत तरी मित्रांनो हा कट ऑफ हा 80+च असण्याची शक्यता, ओपनचा कट ऑफ हा 80+ असण्याची शक्यता दाट आहे. आणि इतर कॅटेगरी वाईज जो कमी कट ऑफ सांगितला 1-1, 2-2 क्वेश्चनच कमी जास्त होऊ शकतात मित्रांनो. जास्ती फरक पडणार नाही हा माझा अंदाजित मत आहे. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो. थँक्यू, धन्यवाद.